तुमच्याही औषधांमध्ये मोठी भेसळ आहे का एकदा तपासून घ्या। आज डॉक्टर रेड्डी हा स्टॉक जोरदार आपटला, याचं महत्त्वाचं रिझन सिंपल आहे, एपीआय। एपीआय म्हणजे काय? औषधामध्ये जे मेन इन्ग्रेडियंट्स असतं ना, जे मेन औषध तुम्ही म्हणू शकता, ज्याच्यामुळे तुमचा आजार क्युअर होणार असतो किंवा त्याच्यामुळे तुमचा फायदा होणार असतो, तेच कमी दर्जाचं वापरलं जातं किंवा कमी प्रमाणात वापरलं जातं, कारण यांना स्वतःचे प्रॉफिट मार्जिन वाढवायचे असतात आणि पैसा जास्त कमवायचा असतो। एवढंच नाही तर त्याची डिझॉल्वेबिलिटी सुद्धा कमी ठेवली जाते, ज्यामुळे ते व्यवस्थित आपल्या शरीराला लागू होत नाही, परिणामी त्या ड्रगचा कुठलाही फायदा होत नाही। डॉक्टर रेड्डीच्याच वेट लॉस ड्रगमध्ये हे सगळं आढळून आलेलं आहे आणि याचमुळे त्यांचा स्टॉक आज पडलेला आहे। एफडीआयने बरेच आजपर्यंत ऑपरेशन्स केले, ज्यामध्ये पाहण्यात आलं की सबस्टँडर्ड औषधं लोकांना दिली जात आहेत आणि याचमुळे सन फार्माचा हॅलोल प्लांट असेल किंवा इंटास फार्मा असेल किंवा रनबॅक्सी लॅब्स असेल, यांचा फेक डाटा असेल किंवा इम्प्रॉपर रिपोर्ट्स असतील, यामुळे खूप मोठे फाईन्स यांच्यावर लावण्यात आले। अशा अनेक केसेस बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्या रोजच्या जीवनातल्या औषधांमध्ये सुद्धा ही गडबड सुरू आहे। मग त्यामध्ये कप सिरप असेल किंवा पॅरासिटामॉल असेल, वेगवेगळ्या औषधांमध्ये असे गुन्हे किंवा अशा चुकीच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तुम्हाला काय वाटतं, भारतामध्ये जे ड्रग्ज बनले जातात किंवा जी औषधं बनली जातात, त्यामध्ये किती टक्के औषधं चुकीच्या पद्धतीनं बनवली जातात? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा।